नमस्कार. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातल्या मंत्रिमंडळाला 1 वर्ष पूर्ण होते. या निमित्तानं या मंत्रिमंडळातील काही महत्त्वाच्या त्यांच्या सहकाऱ्यांशी आपण हे 1 वर्ष कसं होतं आणि या पुढची वर्ष कशी असणार आहेत याबद्दल गप्पा मारणार आहोत. आज आपण आमंत्रित केले केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना. हंसराज अहिर, जी 24च्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं स्वागत. हंसराजजी अहिर यांच्याकडे नुसतंच महत्त्वाचं खातं नाही आहे, तर एनडीएचा किंबहुना विशेषतः भारतीय जनता पक्षाचा जो विजय 2014च्या निवडणुकीत झाला त्याला काँग्रेसचे अनेक घोटाळे कारणीभूत होते. त्या घोटाळ्यांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि गाजलेला घोटाळा तो म्हणजे कोळसा घोटाळा. तो कोळसा घोटाळा चव्हाट्यावर आणण्याकरता ज्यांनी एकट्याने एक हाती लढाई जिंकून दाखवली असे आपल्या महाराष्ट्राच्या मुलखातले अत्यंत महत्त्वाचे नेते हंसराज अहिर आपल्याबरोबर आहेत. हंसराजजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत. 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्षाचा वाढदिवस हा खरं तर एक सेलिब्रेशनचा किंवा आनंदाचा सोहळा असतो आणि दुसरं तसंच आत्मपरीक्षणाची वेळ असते. आनंद कशाबद्दल व्यक्त करायचा आहे? एक तर फार वर्षांतर सत्तेमध्ये आमचा पक्ष स्थापन झाला आणि आनंद याकरता आहे की आमच्या पक्षाच्या आनंदात जनतेचा खूप मोठा सहभाग जेव्हा होतो तेव्हा आनंद हा द्विगुणित होतो. जनतेमध्ये समाधान आहे. नरेंद्र मोदी या नेतृत्वामध्ये सरकार जे काम करते आहे त्याबद्दल जनतेने सरकारला मेरिटमध्ये पास केलेला आहे. म्हणून आम्ही हा आनंद सोहळा साजरा करतच आहोत. जनतेमध्ये आनंद आहे. पण तीच वेळ आत्मपरीक्षणाची देखील असते. आपलं म्हणणं 100% खरं आहे. आत्मपरीक्षण, आत्मचिंतन आणि या वर्षभरात काम करताना काही ठिकाणी आलेलं 100% यश, काही ठिकाणी अडलेलं यश यावर आत्मचिंतन करावं लागेल आणि तोही एक विषय असतोच यामध्ये. आणि त्यावरही आमच्या माननीय प्रधानमंत्र्यांनी खूप विचार करून हे वर्ष घालवताना, काम करताना फार बारकाईनं देश आणि विदेशापर्यंत, ग्रामीणपर्यंत पक्षातील सत्तेतील पदाचा चांगला उपयोग स्वतःही जनतेकरता करून दिला आणि सर्व मंत्र्यांना त्यावर काम करण्याकरता बाधित केलं. आत्मचिंतन हा शब्द तुमचा अतिशय योग्य आहे असं मी म्हणतो. म्हणून निवड आनंद साजरा करण्यापर्यंत हे वर्ष नाही आहे, तर पुढील 4 वर्ष अजून कसे चांगले होतील याचंही आम्हाला प्लॅनिंग आणि चिंतन करून करावं लागणार आहे. हंसराजजी, तुमच्याकडे केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आहे, ते म्हणजे खतं आणि रसायन यांच्यासारखं अत्यंत संवेदनशील, कारण त्याचा संबंध थेट शेतकऱ्यांशी असतो. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की मेक इन इंडिया याचा खूप मोठा बोलाबाला नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणातून झाला. सरकारच्या अनेक योजना त्याच्या भोवती आखल्या गेल्या आहेत. किंबहुना परदेशातल्या अनेक दौऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख वारंवार केला. तुमचं खातं आणि मेक इन इंडिया याचा नेमका संबंध काय? फार जवळचा आहे. आम्हाला तर एक संधी दिलेली आहे. मेक इन इंडिया हा शब्द जर काही मंत्रालयाला लागू होतो त्यामध्ये माझं मंत्रालय, आमचं मंत्रालय फार महत्त्वपूर्ण आहे. कारण मागील सरकारने आमच्या मंत्रालयाशी संबंधित जे उत्पादन करणारे मॅन्युफॅक्चरर्स जे इंडस्ट्री होते, PSU, ज्यामध्ये फर्टिलायझर आणि औषधी उत्पादन करणारे, याचे अधिकांश बंद केलेले आहेत. आणि बंद सगळे कारखाने सुरू करण्याकरता आम्हाला खूप मोठी संधी पण आहे, अनेक आव्हानही आहे. आणि मेक इंडिया हा शब्द जो आमचे प्रधानमंत्री वारंवार म्हणतात त्याला आम्ही सिद्ध करण्याकरता आम्ही मंत्रालय आम्हासमोर आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सांगेन, मेक इन इंडियामध्ये आम्हाला देशात उत्पादन वाढवायचं आहे. उत्पादन वाढण्याचा अर्थ असा आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे. आणि उत्पादन अर्थ दुसरा आहे की आपल्याला विदेशातून आयात करताना जी करन्सी गमावी लागते ती पण वाचवणं आहे. असे अनेक विषय या मेक इन इंडियाशी जुळलेले आहेत. आणि हा देश शिक्षित, उच्च शिक्षित, तंत्रशिक्षण घेणारा असा तरुणांचा देश आहे. आणि अशा तरुणांच्या हाताला काम देणाराही हा एक नारा आहे. म्हणजे 4ही दिशेने यामध्ये दम आहे, अर्थ आहे. आणि हे सार्थक करताना माझ्या मंत्र्यांनी, आमच्या मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपल्या देशातील चांगले चांगले प्रकल्प फर्टिलायझरचे बंद आहेत. त्यामध्ये आंध्रामधला एक तर रामगुंडमपासून तर उत्तर प्रदेशातले, बिहारमधले
तलचर आहे, बरोनी आहे, कोरबा आहे, दुर्गापूर आहे, असे अनेक 8 प्रोजेक्ट, मोठमोठे प्रोजेक्ट बंद पडलेले आहेत. ते सुरू करण्याचं आव्हान आम्हाला होतं. आम्ही यावर्षी 4 प्रकल्पांना, कारखान्यांना सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2चं MOU झालेलं आहे. 2चं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही MOU करू, काम चालू करू आणि ह्या वर्षभरात अर्थात ते 4 प्रोजेक्ट आम्ही सुरू करू. 2018 आणि 19पर्यंत पूर्ण करू, उत्पादन वाढवू. हे एक मोठं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करतो आहोत. माझ्या मंत्रालयातून हे काम सुरू झालेलं आहे. सोबत जोडीचा जो आमचा प्रकल्प आहे, खाता आहे, तो आहे फार्मास्युटिकलमध्ये हे झालेलं आहे. आपण ज्या ठिकाणी बसलो आता पुण्याला, जवळ आपलं पुणे आहे, पुण्यामधला HL हा देशातला सर्वात चांगला औषधी उत्पादन करणारा हिंदुस्थान अँटीबायोटिक पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये स्थापन झालेला, मागच्या सरकारने बंद करून टाकला. हैदराबाद फार दूर नाही आहे, तिथेही एक IDPLचा प्रोजेक्ट होता, खूप मोठा, एशियामधला सर्वात मोठा IDPLचा प्रोजेक्ट. त्या ठिकाणी तोही काँग्रेस सरकारने बंद केला. असे अजूनही आहेत. हे सर्व आम्ही सुरू करण्याकरता, रिवायवल करण्याकरता निर्णय घेतला आणि या महिन्यामध्येच आम्ही कदाचित थोड्या काही प्रमाणामध्ये HLचं उत्पादन सुरू करू. नागपूरचा पण महाराष्ट्र अँटीबायोटिक बंद पडलेला आहे, त्याचा विचार चालू आहे. IDPL हैदराबाद त्या ठिकाणी फार्मा उत्पादन करणं, औषध उत्पादन करणं आणि फॉर्म्युलेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या ठिकाणी पहिले बल्क ड्रग उत्पादन होत होतं, ते आता होणार नाही एन्व्हायरमेंटच्या कारणामुळं. तिथे आता आम्ही एक इमारतीचं काम चालू करून, बिल्डिंगचं रिवायवल करून, रिन्युएशन करून तिथं उत्पादन करण्याचा पुढाकार घेतला. या सरकारचं नेमकं धोरण काय असणार आहे? कारण हिंदुस्थान अँटीबायोटिक असेल किंवा महाराष्ट्र अँटीबायोटिक्स आपण उल्लेख केला किंवा हैदराबादचा IDPL असेल, हे सगळे उद्योग चालू करून, पुनरुज्जीवित करून आपण नेमका काय मेसेज देत आहे? सरकारला औषध निर्माणात रस आहे का? औषध निर्माणाच्या धंद्याला प्रोत्साहन देण्यात रस आहे? सरकार स्वतः औषध निर्मिती काय करते? इतर अनेक उद्योग व्यवसायातनं सरकार मला बाहेर पडताना दिसतंय आणि इकडे तर तुम्ही पुन्हा त्यात व्यवसायात पडताना दिसताय. हा विरोधाभास आहे. नाही, आपल्या म्हणण्यात एक विचार केला तर काही उत्पादन आपण करू नये, काही उत्पादनं करावीत लागतील, हे 2 विषय आहेत त्या ठिकाणी. म्हणून आपण आपल्या सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून, PSUच्या माध्यमातून जर आपण औषध उत्पादन केली, याचा अर्थ असा नाही होत की आम्ही खाजगी उद्योगांना त्रास देणार, ते उत्पादन बंद करणार. पण ज्या ठिकाणी ऑलरेडी इंडस्ट्री आहे, लँड एक्विशन केलेलं आहे, सेटअप आहे, बिल्डिंग आहे, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणून की त्या ठिकाणी ब्राऊन फील्ड त्या ठिकाणी म्हणजे सगळं असताना आपण तो का सुरू करू नये? आणि दुसरं असं की जर त्या ठिकाणी जर आम्ही HLचे आज 1056 कामगार मजदूर त्या ठिकाणी बसून पगार द्यावा लागत आहे, त्यांना काम दिलं पाहिजे, यामुळे नुकसान वाचू समजून घ्या. आणि त्याप्रमाणे आपल्या देशाची गरज आहे. आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करणार असा आमचा उद्देश नाहीच आहे. आपण म्हणाल त्यामध्ये थोडंसं मी समर्थनही करेन. ही खूप आम्हाला सरकारनेच औषधं बनवली पाहिजे अशातलं नाही. पण तुम्हाला आपल्याला माहिती सांगतो, आपल्याला आश्चर्य वाटेल, आज देशामध्ये जो उद्योग आहे औषधांचा, त्यापैकी जवळपास 2 लाख कोटी रुपयाचा आहे. 1,82,000 कोटी रुपये आपण गृहीत धरतो, 2 लाख कोटी रुपयाचा. त्यापैकी आपला किती उद्योग आहे? 2,500 कोटी रुपये, 4,000 कोटी रुपये सरकारी उद्योग म्हणून. आणि हे जरी आपण सुरू केले तरी पण आपला 10-15,000 कोटी रुपयाच्या समोर हा उद्योग जाणार नाही, उत्पादन जाणार नाही. म्हणून परंतु भारत सरकारचं ज्या ठिकाणी आम्हाला समोर गरज पडणार आहे ती म्हणजे जेनेरिक औषधांची, त्याकरता आम्ही या दोन्ही जेनेरिक औषधांवर मी तुमच्याशी बोलणारच आहे. परंतु अशा प्रकारचे उद्योगधंदे सरकारने चालू करायचे आणि पुन्हा ते पांढरे हत्ती पोसत राहायचं, त्यांच्यातली उत्पादकता असेल ती उत्पादकता कमी राहणार, तिथे कामगारांचे प्रश्न निर्माण होतील, आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे, हे सगळं असताना अशा प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा चालू करण्याचं नेमकं धोरण कशाकरता अंमलात आणायचं? इतर सर्वत्र ठिकाणी आपण बघतोय तुम्ही प्रायव्हेटायझेशनकडे जाताय, तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टिंगकडे जाताय, तुमचं सरकार फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतंय, खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देत आहे, एकीकडे मेक इन इंडिया सांगताय. मग इथे सरकार ही नेमकी जबाबदारी का बरं उचलतंय? इतर क्षेत्रांमध्ये याच्या संपूर्ण विरोधाभासी दिसतंय, म्हणून हा प्रश्न आहे. नाही, एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या ठिकाणचे उद्योग बंद आहेत त्याच ठिकाणी आम्ही हात लावणार आणि विकून हात पुसण्यापेक्षा त्या ठिकाणी उत्पादन करणं, उत्पादन करताना एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं,
आणि स्वतःचं उत्पादन करताना आपण त्यावर मागच्या जुन्या टेक्नॉलॉजी, जुनी मशिनरी, त्याला आपण काही ना काही नवीन मॉडिफिकेशन करून टेक्नॉलॉजी नवीन आणून जर आपण हा प्रयोग केला अजूनही पुन्हा, तर आपण आत्मनिर्भर होण्याचाही जरी प्रयत्न केला तर मला वाटतं त्याचं आम्ही आजच्या घडीला आम्ही समर्थन करतो. कारण एक फर्टिलायझरचा विषय सांगेन तुम्हाला, एक औषधांचा विषय सांगतो. 2 विषय आहेत. फर्टिलायझरमध्ये आपण आत्मनिर्भर आज नाही. आपल्याला विदेशातून पोटॅश, युरिया आणावा लागतो आणि रॉ मटेरियल बाहेरचं आणावं लागतो. पोटॅश आहे, फॉस्फेट आहे, रॉक फॉस्फेट आहे, सल्फर आहे, हे आणि गॅसही आहे. आणि परंतु जो विषय आपण काढला उत्पादकता, आपल्या देशामध्ये कोळसा आहे. कोळशापासूनही आपण युरिया, अमोनिया बनवू शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. चीन तसा प्रयोग करत आहे, चीन, भारतात. आपण तो प्रयोग करतो आपल्या, जसं कोरबामध्ये, तलचरमध्ये आम्ही कोळशापासून बनवू. म्हणजे आपल्याला विदेशातून आपल्याला गॅस आणावं लागणार नाही. आपली करन्सी वाचेल, देशातला कोळसा कामामध्ये येऊ शकेल, स्वस्त पडेल, अर्ध्या किमतीमध्ये गॅस पडतो तो कोळशापासून बनलेला युरिया. हा अनेक विषय आहेत. तसंच फर्टिलायझरसोबत फार्मास्युटिकलमध्ये आम्ही हा प्रयोग करतो. मी अजून सांगतो, खूप मोठ्या प्रमाणात उद्योग करा असं आमचं मत आजही नाही, करू शकणार नाही. आणि हे एक चांगला प्रयोग राहील त्यामध्ये की सरकारने करूच नये असे कदाचित त्याशी आपण सहमत आहेत असं मला वाटत नाही. आणि सगळं तेच आपण करावं असं आम्ही सहमत नाही. काही ना काही आपली उत्पादकता असली पाहिजे. आणि जर आपण उत्पादन करत राहिलो तर प्रोडक्शन कॉस्ट काय आहे हे आपल्याला कळत राहील. म्हणजे अन्य खाजगी कंपन्याचं उत्पादन खर्च आणि आपण जर उत्पादन करतो यामधलं आपल्याला कुठे ना कुठे टॅली करून औषधावर नियंत्रण कंट्रोल करता, प्राईस कंट्रोल करताना नक्कीच फायदा राहील. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, हे घडलेलं आहे. माझा एक जुनी अनुभव, जसं की मी आज या ठिकाणी काम करतो आहे, कोल आणि स्टील कमिटीमध्ये मी काम करताना मला वाटलं की खाजगी उद्योगामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन कमी असतं, एम्प्लॉयमेंट कमी असतं, मॅनपॉवर कमी यूज करतात. सरकारी उद्योग मॅनपॉवर जास्त यूज करतो. देशाची गरज आहे तरुणांना काम द्यायची, पण याही दृष्टीनं ते सोयीचंच होणार आहे. खतं आणि रसायन या दोन्हीचा अत्यंत जवळचा संबंध येतो, तो शेतकऱ्याशी येतो. आपल्या खात्यानं या 1 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं? फार चांगला निर्णय घेतला आम्ही लोकांनी. तुम्ही प्रश्नही चांगला विचारला. कारण आम्ही गेल्या आठवड्याच्या कॅबिनेटमध्ये माननीय प्रधानमंत्री त्यांनी आम्हाला सांगितलं, तो म्हणजे पुढील 4 वर्ष जी देशाची सर्वात मोठी गरज आणि मागणी आहे तो युरिया आहे. जेव्हा की युरियाला आम्ही सबसिडी खूप जास्त देतो. 4 वर्ष 2015 ते 19 पर्यंत आम्ही युरियाचा भाव वाढवणार नाही हा निर्णय कॅबिनेटने घेतला. आणि सोबतच त्यामध्ये युरिया हा अधिक जास्त वापरू नको आणि युरियाचा जास्त लॉस होऊ नये म्हणून नीम कोटेड युरिया एक नवीन आम्ही संकल्पना त्यामध्ये साकार करीत आहोत. आणि नीम कोटेड युरियामुळे काय आहे की थोडंसं आपल्याला जमिनीकरता जुनी परंपरा जी आहे, पुन्हा त्यामध्ये निमाचा पाला गेला वापरत होतो, त्याचा काही अंश जे आहे त्याच्यामध्ये जमिनीत जाईल, जमिनीला पोषक असा युरिया मिळू शकेल, असा एक निर्णय आपण त्यामध्ये घेतला, शेतकऱ्यांच्या हितामध्ये घेतला. आणि सोबतच दुसरे जे फर्टिलायझर आहे, DAP आहे, SSP आहे, MOK आहे, या सर्वांना आम्ही सबसिडी कायम ठेवणार आहोत. लोकांचा आरोप असा होता, समज असा होता, भ्रम असा निर्माण झाला होता की आम्ही यावर्षी सबसिडी कमी करणार. उलट जेव्हा आम्ही जाहीर केलं अर्थमंत्र्यांनी, अरुण जेटलीजींनी, तेव्हा आम्ही सबसिडीमध्ये आम्ही रक्कम वाढवली. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितामध्ये हे काम आम्ही या बाजूला करू शकलो. एक चांगला निर्णय. युरियाचे दर पुढचे 4 वर्ष स्थिर राहतील असं आता तुम्ही G24 मार्फत सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छित आहे की तुम्ही युरियाचे दर वाढवणार नाही कोणत्याही परिस्थितीत? मी आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या कॅबिनेटमधला निर्णय आमचे मंत्री अनंत कुमारजी आणि आम्ही सर्वांनी बसून तो निर्णय घेतला, घोषित केला, प्रेस घेतली आम्ही यापूर्वी. 4 वर्ष भाव वाढणार नाही हा साहसी निर्णय, त्याला म्हणून साहसिक निर्णय याचा मी अजून उल्लेख करीन की युती सरकार असताना महाराष्ट्रामध्ये असंच घडलं होतं. मी 5 वर्ष धान्याचे, डाळीचे भाव वाढू दिले नव्हते. तोच इथं एक आम्ही शेतकऱ्यांच्या हितामध्ये निर्णय घेतला. अनेक अर्थशास्त्रज्ञ या देशातल्या सबसिडी राजवर खूप मोठ्या प्रमाणात टीका करतात की किंवा या सबसिडी राजमुळेच एक पांगुळगाडा बनतोय, शेतकरी स्वतःच्या पायावर उभाच राहत नाही, उभा राहू इच्छितच नाही. याचं कारण हे सबसिडी राज आहे. हे सबसिडी राज कमी करण्याकरता पद्धतशीर प्रयत्न करायचे, काही सबसिडी राज चालत ठेवून शेतकऱ्याला पुन्हा पांगुळगाडाच बनवायचा. आपलं सरकार हे सबसिडी कायम ठेवून एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी त्याला आत्मनिर्भर बनवण्याचा
प्रयत्न का बरं करत नाही? हे बा, आपण जे विचारता त्याच्यामध्ये मला आपल्याला हेच सांगायचं आहे की शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची उत्पादन खर्च कमी व्हावं हे जर आपण सहमत असाल तर आपण त्यांना स्वस्त बियाणं, स्वस्त खत आणि स्वस्त वीज, स्वस्त पाणी दिलं पाहिजे. ही पॅरेंट म्हणून, पालक म्हणून सरकारची जिम्मेदारी आहे. मग शेतकऱ्यांना मी कशा सांगत बसू की तुम्हाला सबसिडी देत आहोत, आम्ही शेतकऱ्यांना कमी भावामध्ये फर्टिलायझर देत आहोत, पण सबसिडी देऊच नाही जर असा विचार केला तर आपल्याला सांगेन मी की आज युरिया आम्ही जो सरकार शेतकऱ्यांना देतो तो 5,300 जवळपास प्रति मेट्रिक टन देतो. उत्पादन खर्च किती आहे तुम्हाला सांगू? 20,000 प्रति मेट्रिक टन आहे. तीच बाब जी आली तर DAP मध्ये पण तसंच आहे, डबल भाव आहे उत्पादन, पण आम्ही 12,300 रुपये सबसिडी प्रति टन देतो, तेव्हा DAPचा दर खाली राहतो. शेतकरी उभा करायचा असेल आपण जर 25,000 रुपये DAP देऊ लागलो, 20,000 प्रति टन जर आपण युरिया देऊ लागलो तर शेतकरी कधीच उभा राहू शकत नाही. आता प्रगत राष्ट्रांचा जो प्रकार आहे ते जे आपला दबाव आणतात तर त्यामध्ये आपल्या देशाला अजून उत्पादकतेपासून धान्य उत्पादनामध्ये हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो त्याच्या मागं पडून जाऊ. शेतकरी इतकं महाग खत घेणार नाही, मग बियाणं बदलतेच आहे. म्हणून कोणी काय असे ना, कोणी काही म्हणो, आज आपण आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधीच खत वाढवले, बियाणं वाढवले, उत्पादन खर्च वाढला तर आज 20 रुपये किलो तांदूळ समजून घ्या, 30 रुपये किलो गहू घेणार का गरीब लोक? नाही घेणार. म्हणून भारत देशासारख्या देशाला सबसिडी याविषयी काही वर्ष ठेवावंच लागणार आहे. पॉईंट वेळ टेकन. मग मागचं सरकार तेही सबसिडी देत होतं, तुमचं सरकार तेही सबसिडी देत आहे, मग तुमचं सरकार आणि तुमचं खातं हे मागच्या सरकारच्या खात्यापेक्षा आणि सरकारपेक्षा कसं वेगळं? आमच्या वेळेस आणि त्यांच्या वेळेस फरक पडेल तुम्हाला. आमची सबसिडी वाया जाणार नाही, कारण आमच्या सरकारमध्ये सबसिडी देत असताना पूर्ण त्याचं ऑडिट करून, मॉनिटरिंग करून, या सर्वाचा विषय पाहून आम्ही सबसिडी देऊ. आणि हे मागचं सरकार आणि आजचं सरकार काही विषयाबद्दल धोरणं बदलत असतात, कार्यपद्धती बदलते, ती आम्ही कार्यपद्धती बदलली आणि म्हणून मोजकं त्या सबसिडीचा उपयोग शेतकऱ्यांत कसा होईल ही काळजी आमचं सरकार घेत आहे. याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आम्ही नीम कोटेड युरिया आता तुम्हाला ही आम्ही उत्पादन करणार. आम्ही पहिले 35% उत्पादन करत होतो, मग प्रधानमंत्र्यांना ती कल्पना पटली. आम्ही त्यांना म्हटलं की याच्यामुळे फायदा होऊ शकतो, 75% युरिया आता यावर्षी नीम कोटेड झाला पाहिजे. मग असं समोर आलं की याचा फायदा जास्त आहे, 100% करा म्हणून आम्हाला निर्देश आला PMOमधून. त्याचा फायदा असा आहे की आम्ही सबसिडी कोणाला देतो? शेतकऱ्यांकरता. पण हा प्लेन युरिया याच्यापैकी जवळपास 10 ते 12 लाख टन युरिया हा जात होता रसायन केमिकल इंडस्ट्रीमध्ये. त्याचा उपयोग मिसयूज व्हायचा, डायव्हर्शन व्हायचं. आता नीम कोटेड केल्यामुळं काय झालं की तो आता डायव्हर्शन होत नाही, अर्थात त्याची स्मगलिंग, चोरी होत नाही. मग आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा देऊ शकतो हे चिंतन आम्ही केलं. हे चिंतन मागच्या सरकारने कधीच केलं नाही. म्हणून त्यांच्या आमच्यात फरक दिसेल तुम्हाला. आम्ही सबसिडी देऊ, उद्योगपतींच्या घशामध्ये घालणार नाही. आम्ही सबसिडी देऊ, शेतकऱ्यांच्या घरामध्येच जाईल. ही आमची नीती आहे, पॉलिसी आहे. म्हणून ते सबसिडी देत होते म्हणून आम्ही देऊ नये इतके विरोधाभास आमच्यावर राहणार नाही. काही नाही का. आपल्या खात्यात बद्दल आणखीन एक म्हटलं जातं ते म्हणजे युरिया पॉलिसी, नवीन युरिया पॉलिसी येण्याविषयी बोललं जात होतं. ते आपण येण्या अगोदरही बोललं जात होतं आणि आत्ताही बोललं जात आहे. 1 वर्षामध्ये नवीन युरिया पॉलिसी येण्याविषयी नेमकं तुमच्या सरकारने काय केलं? आत्ताच बोललो आपल्याला, नीम कोटेड युरिया 4 वर्ष भाव वाढवणार नाही आणि देशामध्ये आत्मनिर्भर होण्याकरता 4 प्लांट आम्ही उभे करू. आज पहा आपल्या देशामध्ये आपण जवळपास 80 ते 90 लाख टन युरिया आपण आयात करतो. बरोबर. जर हे 4 प्लांट उभे केले आम्ही तर आम्ही या ठिकाणी 4 प्लांटचं उत्पादन सांगतो 52 लाख टन आहे. आणि एक प्लांट आपला मुंबईमधला आम्ही तो जुना नाही, नवीन सुरू करणार, तो RCFचा. त्यामध्ये अजून 13 लाख टन उत्पादन होईल. म्हणजे 65 लाख टन उत्पादन जर आम्ही 3 वर्षामध्ये करू लागलो पॉलिसीप्रमाणे तर आपल्याला देशात लागणार युरिया पूर्ण देशात राहील.
ही एक युरिया पॉलिसीचा भाग आहे उत्पादनतेचा, आणि नीम कोटेड हा एक उत्पादकतेचा वितरण प्रणालीचा भाग आहे. चोरी थांबवणं त्यामधला, डायव्हर्शन थांबवणं त्यामधला विषय आहे. आणि 4 वर्ष भाव वाढवणार नाही हा एक नीतीचा भाग आहे. म्हणजे ही पॉलिसी झालेली आहे. युरियामध्ये, खतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे भेसळ केली जाते. किंबहुना या भेसळीचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर होतो, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यावरही होतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर तर होतोच, परंतु जे अन्न नंतर खातात त्यांच्याही आरोग्यावर होत असतो. या भेसळीविषयी आपलं सरकार नेमकं काय करतंय? नाही, हा विषय आपण बोललात हे, परंतु त्यामध्ये असा ह्या तक्रारी फार कमी आहे भेसळीबद्दल आमच्यापाशी. हा विषय बियाणावर जास्त होता, म्हणजे बियाणं चांगली नसणं, तो आमच्या मंत्र्याशी संबंधित नाही. बरोबर. पण युरियामध्ये एक विषय असा आहे की युरियाचं स्मगलिंग आणि मिसयूज म्हणजे केमिकल इंजेक्शन याबद्दल तक्रारी आहेत आणि काळा बाजार. पण त्यामधल्या भेसळीचा विषय जो होता आमच्यासमोर कधी आला नाही. परंतु एक विषय आहे की DAP, SSP आणि या खतांचा वापर कमी होत चाललेला आहे. त्यामुळं जमिनीची जी पत तुम्ही म्हणाले आता शेतकऱ्यांच्या शेतीवर, त्याचा परिणाम जास्त होतो, वाईट होत आहे. कारण युरिया फार स्वस्त आहे. जवळपास ॲव्हरेजमध्ये आम्ही 14,500 ते 15,000 रुपये पर टन सबसिडी देतो. 1/4 1/3 आम्ही किमतीने देतो. शेतकरी स्वस्त आहे म्हणून जास्त वापरतात, म्हणून जमिनीच्या त्या पतवर त्याच्या क्वालिटीवर परिणाम होऊ लागलेला आहे. हे खरं आहे. परंतु त्याच्यामध्ये क्वालिटी, त्याच्यामध्ये भेसळ हा विषय अजून आलेला नाही. पण तो वापर कमी करावा याकरता आम्ही प्रयत्न करतो. आता नीम कोटेड युरियामुळे तो परिणाम होईल चांगला लोकांना, आणि त्याचा फायदा होईल की नीम कोटेड युरियाचा एक फायदा अजून एक होणार आहे की हा कापरासारखा उडून जातो हवेमध्ये. त्यानं नीम कोटेड केल्यामुळे काय होतं की तो जर हवेत लवकर उडणार नाही आणि त्याचा जमिनीवर जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून त्याचा वापरही कमी होईल आणि जमिनीचं नुकसान कमी होईल. आपल्याकडे दुसरा महत्त्वाचा जो अधिभार आहे तो म्हणजे औषध प्रशासन, औषध निर्मिती. आपल्याकडे या संदर्भात सरकारची नेमकी पॉलिसी, नेमकं धोरण काय आहे हे प्रश्न मी अशा करता विचारतोय. एकीकडे औषधांच्या किमती सर्वसामान्य माणसालाच काय तर मध्यम वर्गाला देखील न परवडणाऱ्या झाल्या आहेत. त्याचबरोबर बनावट औषधं याच्याविषयी खूप बोललं जातं, याच्याविषयी खूप तक्रारी येतात. तर तिसरं म्हणजे जेनेरिक औषधांविषयी. या तिन्ही विषयी आपल्या सरकारनं नेमकं काय केलंय? हे आपण जे बोललात त्यामध्ये आम्ही जेनेरिक औषधी या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याचा कमी किमतीच्या औषधी तेही WHO स्टँडर्ड GMPच्या स्टँडर्डचंच आपण औषध देणार आहे ते. आणि त्याकरता मागच्या सरकारने जनौषधी स्कीम चालू केली होती 2000, ती फेल झाली. ती स्कीम आम्ही आता नव्यानं त्याच्यात अजून काही सुधारणा करून त्याची आम्ही नवीन एक नीती बनवली, पॉलिसी आम्ही परवाच फायनल केली. आता लॉन्च करू आम्ही लवकर. की देशामध्ये 200 दुकानं चालू आहे, 100 दुकानं चालू आहे सध्या. 100 दुकानांना काम होणार नाही. आम्ही पहिल्या टप्प्यामध्येच आम्ही 3000 सुरू करणार पहिल्या दिवशीच, जेव्हा प्रधानमंत्री त्याचं लॉन्च करतील. आम्ही त्या स्कीम कधी लॉन्च करतील प्रधानमंत्री? काही ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान 3000 अशा प्रकारची औषधांची पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी या 17च्या सगळ्या जेनेरिक औषधींची प्रधानमंत्री जनौषधी स्टोअर उघडू तेव्हा मागच्या सरकारने 200 औषधं दिली होती आणि त्याचा पुरवठा योग्य केला नव्हता. आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 504 औषधं घेतली जी जीवनावश्यक आणि त्या चांगल्या, म्हणजे औषधीचा विषय राहणार नाही, औषधी चांगलीच राहतील आणि स्टँडर्ड राहील. आणि पुढं आम्ही 600च्या वर ते औषधं घेऊन जाऊ. आणि अशा प्रकारे जेव्हा स्कीम लॉन्च करू आम्ही तेव्हा ती एकदम सक्सेस राहील, ती बंद होणार नाही. आणि PSC पासून RH उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, पूर्ण मेडिकल कॉलेजेस आणि मागेल ती NGO, चांगल्या NGOना आपण त्या स्कीम देणार. आणि देशामध्ये बेरोजगार जे आहेत, B.Pharm, M.Pharm, D.Pharm केलेले या सर्व तरुणांना मी, ज्यांची दुकानं नाहीत, त्यांना फक्त जेनेरिक औषधाची दुकानं उघडण्याकरता आम्ही त्यांना संमती देऊ आणि त्यांना आर्थिक मदतही करणार आहे, सबसिडी पण देणार. अशा प्रकारे एक चांगली स्कीम
ज्यामध्ये आम्ही देशामध्ये लॉन्च करणार या आहोत. जेनेरिक औषधांच्या दुकानांमध्ये 504 स्वरूपाची अत्यंत महत्वाची औषधं विकली जातील आणि ही बेरोजगार बीफाम तरुणांसाठी एक फार मोठी योजना असू शकते. परंतु या योजनेचा थेट परिणाम हा परदेशी कंपन्यांवर, औषध निर्मिती कंपन्यांवर होणार आहे. त्यांच्या लॉबी समोर हे सरकार झुकणार नाही. नाही, सरकार झुकायचं कारण नाही आणि त्यांचा तो प्रयत्न होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. कारण आपल्या सुदैवानं ज्या देशामध्ये आम्ही आयात करतो, अशीच आज आपल्या देशामधले एक बाहुलीपासून तर पतंगापर्यंत आपण आयात करतो अन्य गोष्टीत, पण औषधीमध्ये आपण सक्सेस आहोत. या देशाचे जितकेही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत खाजगी 10,500 जवळपास आहेत. जवळपास काही मोठी आहेत, काही स्मॉल आहेत, काही मिडियम आहेत. आणि यात सर्वात आनंदाची बाब अशी आहे की या 2 लाख कोटी रुपयाचा जो व्यवसाय उद्योग होतो या देशामध्ये, त्यापैकी 1 लाख कोटी रुपयाचं आपण निर्यात करतो. या देशातला औषध उत्पादक हा फक्त भारताच्या बाजारपेठेवर निर्भर नाही आहे. 200 देशापेक्षा जास्त देशामध्ये आपलं औषध निर्यात होतं. ही एक फार चांगली बाब माझ्यासमोर जेव्हा समोर आली तर मी त्यांचं अभिनंदन केलं. हा एक देश असा आहे की ज्यामध्ये औषधी उत्पादकांनी ही क्रेडिबिलिटी प्राप्त केलेली आहे. आणि तेही जो अमेरिकेसारखा देश या भारतातील हापूस आंबा न घेण्याचा निर्णय घेतो, त्याच्यामध्ये काही अधिक फर्टिलायझर वापरलं म्हणून इंग्लंडमध्येही औषधीचा वापर जास्त केला, परंतु त्या दोन्ही देशामध्ये सर्वाधिक औषधं भारतातील वापरल्या जातात. ही आपल्या देशाचं औषधी उद्योगामधलं एक चांगलं यश आहे. म्हणून हा जो उत्पादक आहे खाजगी उद्योग, आपण जे म्हणालात की आम्हाला जेनेरिकमध्ये त्रास देतील का, ते त्रास देणार नाही. आणि सुदैवानं आम्ही या सर्वात ज्या कंपन्या देशामध्ये काम करण्याचे ज्यांचे असोसिएशन आहेत त्या सर्वांच्या मी बोललो, त्यांना आम्ही विनंती केली की आपण आपल्याही कंपन्यांच्या माध्यमातून असे जेनेरिक औषधाचे स्टोर उघडा. त्यांनी पण मान्य केलं. आम्ही त्यांना या कामामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत आणि विनंती करणार आहोत, केलेली आहे. आपल्या माध्यमातून अजून पुन्हा करतो की त्यांनी या स्कीमला सुरू करण्याकरता या गरीब देशाच्या नागरिकांना स्वस्त औषधे मिळतील ही विनंतीपूर्वक आम्ही त्यांच्या सहकार्यातून ही योजना चालवणार आहोत. आम्हाला यश मिळेल, ते अडथळा घालणार नाही असा पूर्ण विश्वास आहे आम्हाला. आपल्याकडे बनावट औषधी बनवणाऱ्या अनेक कंपन्या पकडल्या जातात, परंतु त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही. त्यांचा धाक त्यांना सरकारचा वाटत नाही, किंवा कायद्याच्या पळवाटातनं ते निसटून बाहेर पडतात. याचा थेट संबंध हा गोरगरिबांच्या जीवनाशी असतो. अशा कंपन्यांवर आपलं सरकार 1 वर्षात त्यांनी काय कारवाया केल्या आणि यापुढे काय करणार? नाही, काही प्रकरणं आहेत आणि ते आमच्या मंत्र्याचं NPPA ही एक वेगवेगळे डिपार्टमेंट आमचं ते काम करत असतं. पण या सर्व आम्ही गाईडलाईन करतो. स्टँडर्ड WHOचं आहे तेही आहे, पण या सर्वांमध्ये आम्हाला राज्य सरकारची खूप मदत लागते. या सर्व बाबतीत राज्य सरकारने जर यामध्ये मदत केली, राज्य सरकारचे सुद्धा ड्रग अधिकारी असतात, त्यांचं हे काम आमच्यापेक्षा जास्त असतं. आणि असा हा एक विषय आहे, आम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही, पळवाट शोधत नाही. आम्हाला वाटतं की देशामध्ये अशी औषध निर्मिती होऊ नये. आणि आपल्याही माहितीसाठी आपल्या समोर जिम्मेदारीने मी सांगतो, भारत देशामध्ये अशा बोगस औषधी आणि कमी स्टँडर्डच्या औषधी उत्पादनं होत आहेत असं फार कमी आहे. फक्त रेटबद्दल आहे, प्राईसबद्दल आहे वाद, पण तो बोगस औषधांचा प्रकार फार कमी आहे देशामध्ये. हे एक देशातली खूप मोठी क्रेडिबिलिटी आहे, ती खाजगी उद्योगांनी पण सांभाळलेली आहे. रामदेव बाबांच्या औषध निर्मितीबद्दल अनेक आक्षेप घेण्यात आले, त्याबद्दल आपल्या खात्याचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल आमच्यापाशी तक्रार राहिल्या तर आम्ही त्याची चौकशी नक्कीच करतो. पण असं काही रामदेव बाबांचं आयुर्वेदिक औषधाचा विषय असल्यामुळं थोडंसं ते आमच्याकडं कमी येतं. पण तो सरकार म्हणून मी एवढं सांगेन की कोणी असा चुकीच्या औषधीबद्दल कोणतेही सरकार कोणाच्या पाठीशी उभं राहत नाही, कोणाला पाठीशी घालत नाही. आणि मला विश्वास आहे की रामदेव बाबाजी यांच्याकडचं असं बोगस औषध निर्माण झालं असेल असं मला वाटत नाही श्रद्धेपायी, पण तो जर झाला असेल तर सरकार त्यामध्ये कुठं कुचराई करत नाही. कलिंगड असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, या सगळ्यांमध्ये रासायनिक खतं वापरल्यामुळे ते अमेरिकेमध्ये किंवा इतर देशांमध्ये त्याच्यावर बंदी येते, आपण निर्यात करू शकत नाही.
याला उपाय म्हणून तुम्ही सेंद्रिय खताचे कारखाने चालू करायला किंवा सेंद्रिय खत वापर करायला का बरं बढ़ावा देत नाही? म्हणजे हा प्रश्नच निकाली निघेल, आज नाही तर उद्या. आपलं म्हणणं 100% अभ्यासपूर्णही आहे, ते गरजही आहे देशाची. आणि आपण त्यामध्ये आम्ही रासायनिक खतांचे मंत्रालय असल्यामुळं आम्ही विचार करतो. आणि आपल्याला माहितीला सांगतो की मी याला धरून आम्ही सन्मान्य कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्यासोबत बैठक लावली. आमचे मंत्री आम्ही बसलो आणि आम्ही म्हटलं की युरियाचा आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याकरता आपणही जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जे सॉईल टेस्टिंग कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड जे कार्यक्रम चालू केलेला आहे, त्याचा एक रिपोर्ट देशामध्ये डाटा तयार करून लोकांनी फर्टिलायझर युरिया हा किती वापरावा, DAP कसा वापरावा, SSP किती वापरावा आणि सेंद्रिय खत हा जो विषय आहे, आम्ही दोन्ही मंत्रालय म्हणून जर हा कार्यक्रम राबवू लागलो तर नक्कीच आपण म्हणाल्याप्रमाणे फायदा होईल. आम्हालाही वाटतं की त्याच्यावरही सबसिडी मोठी दिली तर कदाचित त्याचा वापर जास्त वाढू शकतो आणि वाढलं पाहिजे. हंसराज अहिर म्हटल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा विषय सगळ्यांच्या समोर येतो, किंवा हंसराज अहिर हे नाव संपूर्ण भारतात पोहोचलं ते कोळसा घोटाळा तुम्ही उघडकीला आणला त्यामुळे. आज त्या कोळसा घोटाळ्याचं काय पुढे झालं ते आपल्या सगळ्यांना कळलेलंच आहे. किंबहुना याच्यामध्ये रिकव्हरी झाली असं एकमेव उदाहरण कदाचित माझ्या माहितीत ते घोटाळ्यांचं असू शकतं. आज परंतु या कोळसा घोटाळ्यातून काँग्रेसच्या सरकारचे अनेक मंत्री जेलमध्ये गेले, त्याची चौकशी झाली, त्याचं पुन्हा आवंटन करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात आमचे हंसराज अहिर आहेत कुठे? नाही, मी भारत सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातलं मंत्रिमंडळ परिषदेनं मला सदस्य म्हणून मी सरकारमध्ये आहे. घोटाळ्या संबंधात जो विषय विपक्षामध्ये राहून जो मी इश्यू काढला त्याचा रिझल्ट चांगला आला. आपण चांगलं बोलला त्यामध्ये की रिकव्हरी झाली. घोटाळ्यात रिकव्हरी होत नसते, यामध्ये 100% रिकव्हरी आपण करू शकलो. आणि सोबतच देशाचं राजस्व वाढलं, आरोपी सापडले, घोटाळा सिद्ध झाला सुप्रीम कोर्टापासून CAG जिल्ह्यातून. आणि मी त्यामध्ये सरकारमध्ये सदस्य म्हणून माझ्याकडे जिम्मेदारी नसली तरी पण वारंवार हा विषय जेव्हा येतो तेव्हा सन्मान्य प्रधानमंत्र्यांपासून आदरणीय नितीनजी गडकरींपासून स्वतः कोळसा मंत्री यामध्ये मला बाजूला ठेवून कधी बोलत नाहीत. म्हणून त्या कोळशामध्ये माझा कुठं ना कुठं चर्चा होत असते. आणि सुदैवानं त्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे यश आलं, त्याचाही मला आनंद आहे, तुम्हालाही आनंद दिसतो मला. आणि देशाचं आर्थिक हे मंत्रालय तुमच्याकडे असायला पाहिजे असं नाही वाटत? मला आग्रहानं वाटत नाही की मलाच मिळालं पाहिजे, कारण तिथे शिक्षण मंत्री आपल्या देशामध्ये आहेतच. तुम्ही उत्तर देण्यात राजकीय मुत्सद्देगिरी दाखवताय. नाही, मंत्री महोदय जे आहेत कोळसा मंत्री त्यांनी चांगलं काम केलं त्याच्यावर. आणि आपण पाहिलं असेल बोलीच्या माध्यमातून, ऑप्शनच्या माध्यमातून जे अपेक्षित होतं, जी माझी मागणी होती, जी नैसर्गिक मागणी होती, असं नाही माझी होती, याच्यात सुप्रीम कोर्टालाही असं वाटलं होतं की नैसर्गिक संपत्तीचं फुकटामध्ये वाटप होऊ नये. त्यांनी वाटलं की ऑप्शन झालं पाहिजे. अनेकांचं सहमत, परंतु माझे जे विषय होता त्याला यश आलं, हे वेगळा विषय आहे. मंत्री चांगलं काम करत असल्यामुळं मला असं वाटत नाही की त्यावर मी काम केलं पाहिजे. परंतु मला फार बरं वाटलं की तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले की देशाच्या फार महत्त्वपूर्ण खात्यात मी काम करतोय, म्हणून मी आनंदी आहे. खात्यात आपल्याला अजूनही सांगतो की जे औषधी मंत्रालय आहे आमच्याकडं, देशातील आजचे हयात असलेले 125 कोटी जनता, आज गर्भामधले गर्भ आणि एखादा खाटावरचा एखादा वृद्ध नागरिक, त्या सर्वांना आमचं मंत्रालय सेवा पुरवू शकतं. इतकं चांगलं फार सक्षम मंत्रालय आहे. त्याला आपण म्हणू की औषध उत्पादन मंत्रालय. पण तरी हंसराज अहिर म्हटल्यानंतर कुठेतरी ज्या कोळशाबद्दल जो कोळसा संपूर्ण या निवडणुकीत प्रचंड मोठा गाजला, त्या खात्यावर तुमची मोहर असायला हवी होती. असं नाही की ते माझं ऐकत नाही आहे. मी कधी कधी बोलतो त्यांना. आणि त्यातल्या त्यात अजून सांगतो की जेव्हा मंत्रिमंडळ झालं होतं तेव्हा मला ताबडतोब कोळसा आणि स्टील कमिटीचा चेअरमन केलं होतं. म्हणजे मला कोळशापासून तोडलं नव्हतं आणि आजही मी तुटलेलं नाही आहे. मी त्यावर माझा काही मते देत असतो. आणि सरकारमधला सहकारी म्हणून
माझं ऐकलंही जातं. हा कोळसा घोटाळा आपण सगळा काढलात. आज या सगळ्याकडे मागे वळून बघताना असं वाटतं की यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचा थेट सहभाग होता. याला मी थेट सहभाग म्हणतो, कारण प्रधानमंत्र्यांना कोळसा मंत्रालय आपल्याजवळ असावं नसावं ह्याला महत्त्व नाही आहे. प्रधानमंत्री हा सर्व मंत्रालयाशी संबंधित असतोच. म्हणून त्यांच्या समक्ष एक खासदार देशातला, अजून माझे सहकारी 30 खासदार कमिटीमधले, मी सगळ्यांसोबत घेतलं होतं स्टँडिंग कमिटीमध्ये कोल आणि स्टीलमध्ये काम करताना. तेव्हा आमचं कोणाचं ऐकत नव्हतं. विनामूल्य सेवा देणारे आम्ही खासदार आणि यांच्या तक्रारी ऐकत नाही. माझे कमीत कमी 20 पत्र स्टँडिंग कमिटीचे 5-6 आम्ही त्या ठिकाणी अहवाल सादर केलं की हे थांबवा. न ऐकणं, डोकावून वाचन न करणं आणि अशा प्रकारे घोटाळा होऊ देणं, म्हणून थेट सहभाग आहे असं मी मानतो. पुढच्या एक वर्षात सांगेन की त्यामध्ये त्यांनी हा घोटाळा होऊ दिला, परंतु मी त्यांच्यावर हा आरोप लावत नाही की त्यांनी त्यामध्ये स्वतःहून काही उचल केली, हे मी आरोप लावत नाही. परंतु ज्यांनी त्यामध्ये भ्रष्टाचार केला त्यांना तो करू दिला, हा त्यांचा अपराध आहे. म्हणून त्यांना मी म्हणेन की थेट सहभाग आहे. पुढच्या एक वर्षामध्ये आपल्या खात्याकडून सर्वात मोठा कोणता निर्णय अपेक्षित आहे? मी आता बोललो तुम्हाला जनौषधीबद्दल, आणि दुसरं एक चांगलं औषध सांगतो. 3 विषय अजून सांगून देतो आपण विचारले तर. आम्ही आज औषधांकरता सर्वात गरज असते ती बल्क ड्रगची, जसे आता HLमध्ये आणि हैदराबादमध्ये IDPLमध्ये जे उत्पादन होत होतं पहिले नेहरूजींच्या काळामध्ये प्रधानमंत्री असताना, ते होतं बल्क ड्रग. ते पूर्ण उत्पादन आपलं बंद होऊन चीनवर आपण निर्भर आहोत. ते उत्पादन आम्ही यावर्षी करणार. आणि मेडिकल डिव्हायसेस जे असतात, हार्टमध्ये लागणारे स्टेंट असेल, वाल असेल किंवा अजून स्क्रू, प्लेट इथपासून सर्व डोळ्यामधले, दातामधले हे इक्विपमेंट जे लावतो आपण मेडिकल डिव्हाइस, हे सर्व उत्पादन आपण करत नाही. आपल्या देशामधले उत्पादन 4 ते 5% आहे. 65% आपण आयात करतो जवळपास. हा आम्ही त्याकरता पार्क बनवणार आहोत, मेडिकल डिव्हायसेस पार्क एक घेतलं, आणि मेगा पार्क बल्क ड्रगसाठी आम्ही घोषणा केली. हे 2 खूप मोठे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. आणि तिसरा निर्णय आम्ही घेतला, या देशामध्ये आपल्याला जागोजागी फार्मा क्लस्टर हे उभे करायचे, आणि अशा प्रकारे देशामधलं लहान औषध उत्पादन करणारा ग्रुप तयार करावा स्मॉल स्केलमध्ये, आणि बल्क ड्रगमध्ये आपण आत्मनिर्भर व्हावं. आणि मेडिकल डिव्हायसेसमध्ये आपण उत्पादन करत नाही, त्या ठिकाणी 2200 ते 2500 रुपये, 3000 रुपये पण बनणार हे स्टेंट, ती आपण 1.5 लाखात घेतो. हे आपण उत्पादन करणार. आणि त्याकरता आपल्या देशामध्ये कुठंच कमतरता नाही आहे. इतके चांगले तरुण शिक्षित नायफर सारख्या संस्था भारतामध्ये आहेत. यावर्षी आम्ही 4 नायफर उभं करणार आहोत. यावर्षी, पुढच्या वर्षी अजून 4 करू. अशा पद्धतीनं आम्ही देशामधला हा शिक्षित वर्ग तयार करू. आणि भारताची गरज, भारतातला तरुण अशा ज्या आपण आयात करणाऱ्या वस्तू निर्माण करून, हे आम्ही पुढचं लक्ष असल्यामुळं आम्ही हे नवीन एक कार्यक्रम आणि नवीन दिशा घेऊन मेक इन इंडियासोबतच आमचं मंत्रालय यशस्वीपणे भारताच्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याकरता समोर जात आहे. हे आमचं वैशिष्ट्य राहील. प्रेक्षको, मेक इन इंडियामध्ये आपल्या खात्याचा नेमका काय सहभाग आहे इथपासून ते युरियाच्या नवीन धोरणामध्ये काय काय असेल, काय काय अंमलबजावणी करू इच्छितो, इथपासून ते सेंद्रिय खताचा वापर वाढावा याकरता देखील आपण कसे प्रयत्न करणार आहोत, इथपासून ते कोळसा घोटाळ्यात माजी प्रधानमंत्र्यांचा थेट सहभाग होता असा आरोप, एवढंच नव्हे तर आहे ह्या कामाबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे. याचं कारण अगदी खाटेवर पडलेला मरणासन्न एखादा वृद्ध असो किंवा गर्भातला एखादं मातेच्या गर्भातलं मूल असो, त्या सर्वांना एकत्रित घेणारं असं खातं माझ्याकडे आहे, असं म्हणून आहे त्या खात्यावर समाधान मानतानाच कुठेतरी कोळसा हा
या देशातला सर्वात मोठा घोटाळा आपण पुढे आणला होता याचाही अभिमान बाळगणारा आज एक अस्सल मराठी खासदार आपल्या समोर होता. G24 तासच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी आज जो प्रदीर्घ वेळ काढला त्याबद्दल सर्वांतर्फे आपले विशेष आभार. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. G24 तास रहा एक पाऊल पुढे.